नमस्कार. मी गौतमी गोदावरी. पुष्प 12वे. माघ शुद्ध दशमी बुधवार. भगवान सहस्ररश्मी मोठ्या खुशीत होते. आज त्यांच्या लाडक्या अनासक्त कर्मयोगी भक्ताचे जीवन धन्य होणार होते. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु सिंह राशीत होता आणि सिंह राशीचे स्वामी स्वतः भगवान आदित्य होते. त्यामुळे त्यांच्या आनंदात आणखीनच वाढ झाली होती. इकडे सदाशिव दिशांचे वस्त्र परिधान करीत होते, स्वशक्तीला गौरी म्हणून संबोधत होते आणि कर्मयोगी भक्तामुळे आर्द्र झालेल्या स्वभावाला गंगा म्हणून संबोधत होते. त्या शक्ती स्वतःला मिळालेल्या संबोधनाप्रमाणे प्रकट होत होत्या आणि हा स्वतःपासूनच निर्माण केलेला लवाजमा घेऊन चितशक्ती ब्रह्मगिरीवर निघाली होती. महर्षी गौतम आणि अहिल्यादेवी प्रदक्षिणा आटोपून डोंगर माथ्यावर पोहोचले होते. त्यांनी ना प्रदक्षिणा मोजल्या ना दिवस. प्रदक्षिणेला निघायचे, वाटेत लागणाऱ्या कुंडांना नमस्कार करायचा. एखाद्या बंधाऱ्याची दुरुस्ती गरजेची असेल तर तीच 2-2 दिवस करायची. एखादी विषारी वेल वाढलेली दिसली तर ती तोडून टाकायची. असे सत्कर्म करीत करीत प्रदक्षिणा सुरू असायची. वाटेवरील पशुपक्षीच काय तर वनस्पती सुद्धा त्यांच्या सहवासाने सुखावत होते. पण सततच्या कष्टाने उभयता कृश झाले होते. कित्येक वेळा पावसा डोंगर पिंजून काढायचा आणि माई बाबा भेटले की भाजी भाकरी खाऊ घालायचा, तर कित्येक वेळा चुकामुक झाली तर हताश होऊन पायथ्याला जायचा. इकडे चंदाने पाड्यावरील लोकांच्या मदतीने सर्व कारस्थानाचा छडा लावला होता, पण कोणालाही काहीही म्हणायचे नाही अशी सक्त ताकीद बाबांनी दिली होती आणि त्यामुळे सर्वांचे हातपाय बांधल्यासारखे झाले होते. गुरुकुल भयान भकास वाटत होते आणि आता सर्वांचेच अंतःकरण महादेवाला साथ घालीत होते. महादेव झोपला की काय असा प्रश्न स्वतःलाच विचारत होते. खरंच कुठं होते बरे महादेव? महर्षी आणि देवी त्या औदुंबर वृक्षाकडे पोहोचले आणि विसाव्यासाठी बसले. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर त्या औदुंबर वृक्षाला ते प्रणाम करीत तिथे थोडा विसावा घेत आणि पुढच्या प्रदक्षिणेला निघत. आज महर्षी गौतमांना महर्षी अगस्तींची प्रकर्षाने आठवण झाली. याच औदुंबर वृक्षासमोर महर्षी अगस्ती ध्यानस्थ झाले होते. महर्षींनी शिवाला घातलेली साधही त्यांना ऐकू येऊ लागली. हे शंभू, हे सदाशिवा, हे गंगाधरा, हे महादेवा. वाग्देवी महर्षी गौतमांच्या वाणीवर स्वार झाली. ती शंभूला साध देऊ लागली. म्हणाली, महादेवा बोल, माझं काय चुकलं? मी कधी तुझे दर्शन मागितले नाही म्हणून तुझा अहंकार दुखावला का रे? मी तुला माझ्या प्रत्येक कर्मात, सजीवात, निर्जीवात पाहत आलो. हे तुला माझ्या तोंडून ऐकायचे होते का? मी होतो का रे? मी तूच नव्हतो का? मग हा वेगळा देखावा का? बरं केलंस ना मनासारखं. मग आता उशीर का करतोयस? आता एकच बोल, तू माझ्याकडे येतोय की मी तुझ्याकडे येऊ? महर्षी आणि देवींचे देहभान हरपले होते. भगवान सूर्यनारायण मध्यावर येतच होते. आज त्यांना पश्चिमेकडे झुकण्याची घाई नव्हतीच आणि भर दुपारी अगदी माथ्यांनी गार वाऱ्याची झुळूक आली आणि सोबत एक आगळाच प्रासादिक गंध घेऊन आली. हळूहळू हा गंध संपूर्ण ब्रह्मगिरीवर पसरला. नंतर पहिल्या पर्जन्यानंतर जशी भूमी गंधवती होते तशी ती आताही झाली. अगदी भर उन्हात आणि वातावरणातील हे अनपेक्षित बदल पशुपक्ष्यांना काहीतरी सांगू लागले. परिसरातील संपूर्ण पक्षीगण ब्रह्मगिरीच्या माथ्यावर विसावला. त्याचप्रमाणे गोधनही माथ्यावर गोळा झाले. जी म्हणून जीवसृष्टी होती, अगदी मुंगीपासून नागापर्यंत आणि कुत्र्यापासून वाघापर्यंत ती सर्व ब्रह्मगिरीच्या माथ्यावर पोहोचली. ब्रह्मगिरीवर पोहोचला नाही तो फक्त मानव. त्याला कुठलीच चाहूल लागली नाही, कारण एकच, स्वतःला मिळालेल्या मन आणि बुद्धीला
अहंकाराच्या दोरीने घट्ट बांधून ठेवल्याने, अहंकाराचे कातडे पांघरल्याने चित्शक्तीच्या तरल स्पर्शाची जाणीव त्यांना कुठून होणार? पण शिवाला तेही नको होतं. माझा गौतम कसा माझा आहे हे इतर जीवांना दाखवायचे होते. म्हणून ब्रह्मगिरीवर पळणाऱ्या पशुधनांकडे काहींचे लक्ष वेधले गेले. पावशा आणि चंदा सर्वात पुढे पळत सुटले आणि त्यांच्या मागे गौतमांवर प्रेम करणारे पळत सुटले आणि त्यांच्या मागे गौतमांचा द्वेष करणारेही पळत सुटले. ब्रह्मगिरीवर डमरूचा नाद घुमू लागला. प्रथम तो नाद आपल्याच अंतरंगातून येतोय असं महर्षींना आणि देवींना वाटू लागले. नंतर तो जसा अंतरंगात भरून उरत होता तोच आसमंतातही पसरला. डमरूच्या नादाबरोबरच आता ओंकाराचे गुंजन सुरू झाले. या गुंजनाने भूगर्भातून विशिष्ट कंपने जाणवू लागली. संपूर्ण ब्रह्मगिरी ओंकारमय झाला. वृक्षांची पाने सुद्धा ओंकाराचा नाद करू लागली. प्राणी पक्षी आनंदाने दिंगमूड झाले तर मानव मात्र भयकंपित झाला आणि महर्षी गौतम आणि अहिल्या देवींसमोर एक आकार साकार होऊ लागला. अद्भुत! जे समोर दिसत होते त्याचे आकलन होऊनही ते अनाकलनीय वाटत होते. खरंच शंभू महादेव सगुण साकार झालेत. मनातील प्रश्नाने उभयतांचे नेत्र विस्फारले गेले. काही म्हणावे तर काही वाणी कुंठित झालेली, काही विचार करावा तर मती कुंठित झालेली. तसे पाहिल्यास महर्षी आणि देवी उभयता ज्ञानी भक्त, महान कर्मयोगी, परंतु समोर साकार झालेल्या ज्ञान कर्म भक्तीच्या तेजाने ते दिपून गेलेले. समोर साक्षात शंभू महादेव, 3 नेत्र असलेला त्र्यंबक, 3 दृष्टिकोन असलेला त्र्यंबक. प्रेमाचा दृष्टिकोन प्रेम पाझरत होता. ज्ञानाचा दृष्टिकोन ज्ञान गंगा घेऊन आला होता आणि न्यायाचा दृष्टिकोन न्याय करायला आला होता. गौतमांनी केलेले ज्ञान भक्तियुक्त कर्म शिवाला प्रकट होण्यास कारणीभूत ठरले होते. पण गौतमांच्या ज्ञान भक्तियुक्त कर्मात दक्ष दृष्टिकोनाचा अभाव होता. तो असता कामा नये म्हणून भगवान त्र्यंबक रूप धारण करून प्रकट झाले होते. महर्षी गौतम आणि देवी अहिल्या त्र्यंबक राजांना नेत्रात साठवत होते आणि त्र्यंबक राज उतावीळ झालेले होते. नव्हे, कर्मयोगी भक्त राजाने विश्वंभराला उतावीळ केले होते. सोबत आणलेली गंगा त्यांना सृष्टीच्या कल्याणार्थ ब्रह्मगिरी सोपवायची होती. शिवापासून वेगळी झालेली गंगा मात्र अस्वस्थ होती. वास्तविक ती शिवरूपच होती, पण तिचे अस्तित्व, तिची ओळख स्वतंत्र होती आणि हे तिला नको होते. आता जे होणार होते ते अटळ होते. जीवाशिवाचे एकच ध्येय होते, सृष्टीचे कल्याण, आणि ती वेळ आता जवळ आली होती. पुढे शिवमुखातून शब्द ब्रह्म प्रकटले. बोल गौतमा, बोलत का नाहीस? रागावलास? आणि भावविभोर झालेले महर्षी गौतम वाग्देवीजवळ अर्चना करू लागले. पण वाग्देवीजवळ, माता शारदेजवळ काय मागायचे हेही त्यांना सुचेना. पण आईच ती, न मागता देणं हा तर तिचा स्वभावच. आणि वाग्देवी गौतमांच्या वाणीवर स्वार झाली. प्रभू प्रभू प्रभू, भक्तांसाठी हा सोहळा घेऊन आलात. माता पार्वती आणि साक्षात गंगामाई. आता त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा बरसू लागल्या. ते तसेच पुढे म्हणाले, हे प्रभू, हे गंगामाई, मला शुद्ध करा, निष्पाप करा, मी पापी आहे. आणि त्यांनी स्वतःला प्रभूचरणावर झोकून दिले. अहिल्यादेवी गंगामाईंकडे नेत्र विस्फारून पाहत होत्या, कारण ती त्याच औदुंबर वृक्षातून प्रकट झाल्याचे त्यांना भासत होते. प्रभूंच्या आवाजाने त्या भानावर आल्या. उठ गौतमा, उठ, मला सांग तर खरं, तू काय पाप केलंस? प्रभू, आपणापासून काय अनभिज्ञ आहे? मला गोहत्येच्या पातकातून मुक्त करा प्रभू. आणि गौतमांना उठवीत त्र्यंबकराज म्हणाले, तू गोहत्यास केलीस गौतम?
आणि असे म्हणताना त्यांनी संपूर्ण गर्दीवर कटाक्ष टाकला. वास्तविक केवळ इच्छा मात्रेण सृष्टी निर्माण करणाऱ्याला आणखी वेगळा कटाक्ष टाकण्याची गरजच काय. पण तेजस का होईना देह तर धारण केला होता ना, मग देहाचे नियम आलेच. प्रभूंचा प्रश्न गौतमांना आणि दृष्टी आपल्यावर हे पाहून सगळे शास्त्री पंडित जागीच थिजले. आता आपली धडगत नाही हाच भाव प्रत्येक कारस्थानी चेहऱ्यावर उमटला तर गौतमांवर प्रेम करणाऱ्या लोकांचे आनंदाने भानच हरपले होते. चंदा पावसाच्या मनातील महादेवांबद्दलची अढी तर क्षणार्धात हद्दपार झाली होती. उपस्थित पशुधनही भान हरपून सर्वांच्या पुढे उभे होते, अगदी निश्चल. जणू समोर काय चाललंय ते फक्त यांनाच कळत होते. पशु तर पशु, त्यांच्या पाठीवर पक्षीगणही तेवढ्याच नेटाने सर्वात पुढे. साक्षात परमेश्वराकडून निसर्गतः मिळालेला वैरभावही पशुसृष्टी विसरली होती. म्हणून घारीच्या शेजारी नाग डोलत होता तर गायीच्या शेजारी वाघ उभा होता आणि सर्वांच्या मागे उभा होता मानव. त्यातही गौतमांवर प्रेम करणारे पुढे तर त्यांचा छळ करणारे मागे. प्रभूंनी तिसरा डोळा उघडला तर हीच भीती त्या छळवाद्यांच्या डोळ्यात दिसत होती आणि पुन्हा ती धीर गंभीर वाणी प्रवाहित झाली. अरे, या वेड्यांना कुठे माहीत आहे की तू ज्या पाण्याला हात लावशील ते पाणी गंगा होईल. तुझ्या शक्तीचा यांना अंदाज आहे. अरे, निष्काम निस्वार्थ कर्म करणाऱ्या तुला या लोकांनीच त्रास दिला आहे. खरं तर पातकी हे लोकच आहेत. आत्तापर्यंत थिजलेले लोक आता घामाने डबडब भिजले. त्यांना भीती तर वाटलीच, पण स्वतःच्या कुकर्माबद्दल पश्चात्तापही होत होता. गौतमांसमोर उभे राहण्याची देखील आपली योग्यता नसताना आपण हे काय केले असाच विचार त्यांच्या मनात येत होता. पण पुढे पाऊल टाकून भगवंताकडे क्षमा मागण्याचीही त्यांची हिम्मत होत नव्हती. तेवढ्यात गौतमांच्या आवाजाने सर्वजण भानावर आले. नाही प्रभू, नाही, काहीही असो, पण आज तुम्ही जे सगुण साकार होऊन आमच्या समोर उभे आहात त्याला कारणीभूत हेच लोक आहेत. आपल्या दर्शनाने आम्ही सर्वजण धन्य झालो. प्रभू, आता गंगामाई देऊन आम्हा सर्वांना पावन करा, एवढेच मागतो. भगवान जणू याच क्षणाची वाट पाहत होते. उंच आकाशात भगवान सूर्यदेव मधोमध उभे होते. जणू ब्रह्मगिरीवरील सारी दृश्य त्यांना नजरबंद करायची होती. उपस्थित असलेले सर्व जीव श्वास रोखून उभे होते. मात्र गंगामाई अस्वस्थ झाली होती. गंगा प्रभूचेच एक रूप, सदैव सगुण साकार असणारे रूप. पापी पुण्यवान असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांना तृप्त करणारे स्वरूप. आणि जरी प्रभूचेच रूप असले तरी स्वतःची स्वतंत्र ओळख, स्वतंत्र अस्तित्व आणि स्वतंत्र मन बुद्धी असलेला प्रेम प्रवाह. एवढेच नव्हे तर आता तिचे नावही बदलणार होते. गोहत्येच्या पातकातून गौतमांना शुद्ध करणारी म्हणून ती गोदावरी म्हटली जाणार होती. गंगे, त्र्यंबकराजांच्या प्रेमळ हाकेने गंगा भानावर आली आणि धन्यवाद.